मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये प्रिया अशी चिमटी सापडली ना, तिला हालचाल पण करता येत नाहीये. म्हणजे होतं काय, तिचे आईवडील तिच्या घरात आलेत, पण तिला हे सगळ्यांना जाणू पण द्यायचं नाहीये की हे तिचे आईवडील आहेत. म्हणून ती धडपड करतीये. पण उद्याच्या भागात होतं काय, सायलीचे आईवडील हॉलमध्ये बसले असतात आणि त्यांना काहीतरी हवं असतं. पण तिथे कोणी नसतं. म्हणून तिथे प्रिया आल्यानंतर ती मात्र आई म्हणते, ए पोरी, ए पोरी, इकडे इकडे इकडे. प्रिया चिडते. ते म्हणते, ए मला ए पोरीवर म्हणायचं नाही या. मला बोलवायचं असेल तर नाव घेऊन बोलवायचं. माझं नाव प्रिया प्रिया. लक्षात ठेवा, मी तुमची मुलगी नाही आहे. पण हे वरून ना सायली बघत असते. मग सायली जाम चिडते आणि प्रियाला हे खनसावते. प्रिया, माझ्या आईवडिलांशी बोलताना नीट बोलायचं, लक्षात ठेव. दुसरीकडे मात्र जेलमध्ये महिपतनं जो प्लॅन केलाय साक्षीला जेलून बाहेर काढण्याचा, तो फेल होताना आपल्याला दिसतोय. कारण साक्षी म्हणत असते की आपण जो प्लॅन केलाय ना, तो काय वर्कआउट होईल असं मला वाटत नाही आहे. कारण मला आणि रेखाला वेगळ्या सेलमध्ये ठेवणारे जेलर काय करायचं तुम्हीच सांगा. मात्र महिपत म्हणतो, आज रात्री या जेलमध्ये साक्षी शिकरे मरणार म्हणजे मरणार 113%. म्हणजे आता महिपतचा काहीतरी प्लॅन दिसतोय साक्षीला खोटं खोटं मारून बाहेर काढण्याचा. बघूया पुढे काय होतं ते. पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल जरूर प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं मालिकेबद्दल कमेंट करून जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.